श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार, स्वामींचा दिवस. तसे तर प्रत्येक दिवसच देवाचे. काल व्हिडिओ स्क्रोल करता करता ही एक इमेज दिसली, खूप आवडली, प्रचंड आवडली. मग काय, घेतलं आपलं सामान आणि बसले चटरपटर करायला. तर बघा, अशा प्रकारचा एक गोल्डन कलरची बांगडी घेतली, त्यानंतर एक आय पेन, एक जम्प रिंग आणि लागणारं साहित्य. ते बघा, अशा प्रकारे मी एका पेपरवर छानपैकी स्वामींचा आकार काढून घेतला. तर अशा प्रकारे सुंदर असा आकार तयार झाला. त्यानंतर बांगडी घेतली आणि बांगडीला आपण छोट्या पेंचीच्या सहाय्याने व्यवस्थित आकार देऊन घेणार आहोत. करताना अतिशय सोपं वाटलं, पण मग ही बांगडी अतिशय ठिसूळ असल्यामुळे ही तुटून गेली. इतकं दुःख झालं, तुम्हाला काय सांगू. तर नंतर काय झालं, देवाचं कार्य म्हटल्यानंतर हार तर मानणार नव्हती. त्या बांगडीला बाजूनं केलं आणि स्वामींचं नाव घेतलं. अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्यानंतर एक बॉल चेन आणि एक स्टोन चेन घेतली. दोनपैकी बॉल चेनपेक्षा स्टोन चेन उत्तम वाटली. त्यानंतर काय केलं, जी आपण ड्रॉ केलेली डिझाईन होती, स्वामींचा आकार जो काढलेला होता, त्यावरच छानपैकी ग्लू लावून घेतला आणि त्यावर व्यवस्थित अशी स्टोन चेन लावून घेतली. स्वामींनीही मदत केली. तर बघा, अशा प्रकारे छानपैकी छोटे छोटे तुकडे कट करून आणि फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने आपण त्यावर ही स्टोन चेन चिटकवून घेतली. तर बघा, अशा प्रकारे छानपैकी आकार या ठिकाणी तयार होताना दिसत असेल. छानपैकी अशा प्रकारचा आकार तयार झाला आणि गुरुवार सक्सेसफुल झाला. तर अशा प्रकारचा छानपैकी आकार या ठिकाणी आपण त्यांना देणार आहोत. स्वामी म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहोत. त्याचप्रमाणे भीतीनं बाळगता सुरू केलं आणि छानपैकी या ठिकाणी आकार तयार झाला. पण थोडा वेळच लागला, कारण की सुकू देण्यास आणि व्यवस्थित आकार येण्यास आणि चांगल्यापैकी कडक होण्यास थोडा वेळ लागला. दुसऱ्या दिवशी किंवा मग त्याच 4-5 तासानंतर आपण याला व्यवस्थित कट करून घेतलं. त्याने काय होईल की फेविकॉल छान पक्क होऊन येईल आणि छानपैकी आपली स्वामींची प्रतिमा दिसू लागेल. त्यानंतर आयपिन घेतली आणि त्याला चिटकवून घेतलं. स्वामींच्या भक्तांवर स्वामींची निस्सीम कृपा असते. अशा प्रकारे स्वामींची अतिशय सुंदर अशी स्टोन चेनच्या आकारात तयार झाले आहेत. त्यानंतर एक जम्प रिंग घेतली आहे आणि त्यामध्ये आपण ही जी बनवलेली प्रतिमा आहे ती टाकून घेऊयात. स्वामींच्या भक्तांसाठी अशक्य असे काही नाही. स्वामींनी मदत केल्यास आपण कुठलेही अशक्य काम शक्य करून घेऊ शकतो. तेव्हा तुम्हाला माझी छोटीशी ही क्रिएटिव्हिटी स्वामींच्या पायी अर्पण केलेली कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हीही अशी वेगवेगळ्या आकारामध्ये ट्राय करू शकता. तसं तर विविध आकारामध्ये आपण ह्या गोष्टी ट्राय करू शकतो, पण स्वामी म्हटल्यावर अतिशय सुंदर अशी कलाकृती या ठिकाणी तयार झाली. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल. श्री स्वामी समर्थ.